सह्याद्री सत्ता न्यूज, समस्या जनतेची, बातमी आमची। माढा तालुक्यातील माढा मुली आणि उपळाई बुद्रुक केंद्रामध्ये आज माहे जुलै महिन्याची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले। या शिक्षण परिषदेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र प्रमुख श्री दिगंबर काळे यांनी माढा आणि उपळाई केंद्रातील शाळेच्या गुणवत्तेचा आढावा आणि शासनाच्या शिक्षण विभागाची विविध ध्येय धोरणे योजना या परिषदेच्या माध्यमातून केंद्रातील शिक्षकांना याविषयी सखोल मार्गदर्शन केले। माढा मुली आणि उपळाई बुद्रुक केंद्राच्या या शिक्षण परिषदेचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्र प्रमुख श्री दिगंबर काळे सर, प्रभारी केंद्र प्रमुख सुरेश माळी, तंत्रस्नेही शिक्षक श्रीकांत काशीत, मुख्याध्यापक विजय काळे, सवेंद्र लंकेश्वर, श्याम चव्हाण आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये श्री सवेंद्र लंकेश्वर यांनी मानवतेच्या प्रार्थनेचे सादरीकरण केले। श्री श्रीकांत काशीत सर यांनी सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका याविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका संकल्पना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले आहे। या स्वास्थ्य पत्रिकेमुळे विद्यार्थ्यांची शाळेची गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे। यानंतर दुसरे मार्गदर्शक श्री श्याम चव्हाण यांनी निपुण भारत अंतर्गत भाषा विषयाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय अध्ययन क्षमता याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले। यानंतर श्री प्रशांत ओहोळ यांनी निपुण भारत अंतर्गत गणित विषयाची उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांना गणित आणि व्यवहाराची सांगड याविषयी मार्गदर्शन केले। दुसऱ्या सत्रामध्ये श्री शिवाजी कदम यांनी पेट परीक्षा अंतर्गत पायाभूत चाचणी, नियतकालिक चाचणी आणि मूल्यमापन पद्धती याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले। या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय केंद्र प्रमुख श्री दिगंबर काळे सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका संपूर्ण महाराष्ट्रभर एक नाविन्यपूर्ण उपक्रम शासनाच्या वतीने राबवला जात आहे। जशी आपल्या व्यक्तिगत आरोग्याची आरोग्य पत्रिका असते तशी विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांच्या गुणवत्तेची स्वास्थ्य पत्रिका या पद्धतीच्या माध्यमातून निश्चित होणार आहे। निपुण भारत एक नाविन्यपूर्ण प्रशिक्षण असून या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय आणि विषयनिहाय उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होणार आहे। तसेच शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पायाभूत चाचण्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती निश्चित होण्यास मदत होणार आहे। या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शासनाचे शिक्षण, अध्ययन, अध्यापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल हे प्रामुख्याने आपल्या केंद्रातील शिक्षकांनी आत्मसात केले पाहिजे। या शिक्षण परिषदेत शिक्षकांनी चर्चात्मक सहभाग घेतला। या केंद्रातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची आणि आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा अंतर्गत स्कॉलरशिप, नवोदय नाविन्यपूर्ण उपक्रम सतत राबवले पाहिजेत। हे उपक्रम केंद्रातील सर्व शाळांनी राबवावेत, यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असे मत यावेळी केंद्र प्रमुख काळे सर यांनी मांडले। या शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री वैजनाथ मोगल यांनी केले। शहरामध्ये माढा व उपळाई या केंद्राची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात या केंद्राचे केंद्र प्रमुख ज्यांची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक शिस्तप्रिय, एक कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख म्हणून आहे असे आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख दिगंबर काळे सर आपल्या सोबत आहेत। या शिक्षण परिषदेचा हेतू आणि या शिक्षण परिषदेची फलश्रुती नेमकी कशा पद्धतीनं विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचणार आहे हे आपल्याला या माध्यमातून सांगणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दर महिन्याला त्या ठिकाणी शिक्षण परिषदा त्या ठिकाणी आयोजित केली जाते। शासनाकडून वेळोवेळी त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे बदल, वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी जे असतात ते कशा पद्धतीने राबवले जातात ते शिक्षकांना शिक्षण परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवगत केलं जातं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षकांचं त्या ठिकाणी अध्यापन प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी शिक्षण परिषदेत त्या ठिकाणी विचाराचं मंथन होतं आणि याच माध्यमातून त्या ठिकाणी गुणवत्तेला एक चांगली दिशा मिळते, परंतु त्याचबरोबर गुणवत्तेचा एक लेखाजोखा त्या ठिकाणी या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होतो। सांगायला आनंद होतो आम्हाला आजच्या या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, त्याचबरोबर स्वास्थ्य पत्रिका असेल, अध्ययन निष्पत्ती असेल, लर्निंग आउटकम असतील, निपुण भारत असेल,
यासारख्या उपक्रमांना प्रथम प्राधान्य देऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणामध्ये निपुण झाला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा हेतू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही लवकरच सफल होऊ. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सोबत आहेत एक तंत्रस्नेही शिक्षक, आदर्श शिक्षक आमचे सहकारी काशीद सर. यांनी आपल्याला या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची स्वास्थ्य पत्रिका कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले ते आपल्या या ठिकाणी सांगतात. सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका सांगताना आणि ज्यावेळी शिक्षण परिषदेमध्ये सादरीकरण केलं आणि आताही सांगताना आनंद होतो की शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिकेमध्ये जे 5 इंडिकेटर्स आहेत, PGI, त्यानंतर NAS, CIS हा सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये 5व्या क्रमांकावर आणि NAS सारख्या परीक्षामध्ये हा सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात अव्वल आहे. PGI मध्ये अवस्था फक्त आपलं 13 गुणांनी पाठवलं असतं. निश्चितपणे आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये आत्ता ज्या आज झालेली शिक्षण परिषद आहे अशा परिषदा आणि वेगवेगळी चर्चासत्र यामधून आपण निश्चितपणे सोलापूर जिल्हा हा सातारा जिल्हा जो पहिल्या क्रमांकावर आहे त्याच्या इतर निश्चितपणे जाण्यासाठी आमचा सर्व शिक्षकांचा प्रयत्न असणार. सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच www.sahyadrisata.com वेबसाईटला भेट द्या.